मातीचं सिंधुदुर्ग किल्ली, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शात पावन झालेली ही मालवणची होय होय बरोबर. साष्टांग नमस्कार. हा तुमचा कशी कोथिंबीर हा जरा नाही तुम्ही घेऊन ठेवा. 500 रुपयाचे 5 लावले. 500 रुपयाची 5 पॉपलेट आहे. 5 रुपयाला देतात असे म्हणणार. अच्छा किती सौंदर्य आहेत बघा. जवळजवळ 7 सौंदर्य मोठे सौंदर्य तशी अप्रतिम अशी सोनटाक्याची फुलं कशी मायबाप रसिका हो, जय शिवराय. आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत. आणि आज असा सोमवार, या सोमवारी या मालवणमध्ये अपना बाजार भरता, आपलो बाजार भरता. आणि तो बाजार भरता खंय तर समुद्र किनाऱ्यावर. समुद्र किनाऱ्यापासून पूर्ण बाजारपेठेत हो बाजार भरता. या बाजारात आज आपण जाणार आहोत आणि या बाजारात आज कोणकोणत्या गोष्टी येतात, या बाजारात काय काय बघून मिळणार आहोत आपण बघणार असो. चला जाऊया आपण या मालवणच्या अपना बाजारामध्ये. रसिक हो, हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. गडावर असलेल्या महापुरुषाचं दर्शन घेऊन आपण आता अपना बाजाराच्या व्हिडिओक सुरुवात करणार असो. पहिलं आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि मग पुढे जाऊया. गणपती गजाननाची व श्री गुरु दत्ताची ही मूर्ती, तिचं दर्शन घेऊया आणि आपण जाऊया. देऊळकरांचं हे गणपती गजाननाच्या सजावटीचं सगळ्या वस्तू आहेत. छान छान माळा आहेत बघा. जशा आपण प्रॉफिट मार्केटला वगैरे बघतो तशा ह्या माळा इथे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ही सगळी सजावट आपण गणपतीचे आरासीच्या बाजूला करू शकतो. यांच्याकडे तसेच सगळ्या स्वीट्स वगैरे आणि सगळ्या गोष्टी आहेत, ज्या मिठाईचे पदार्थ आहेत, ड्रायफ्रूट्स वगैरे सगळ्यात. आणि सुंदर सुंदर कंटे आहेत बघा गणपती गजाननाच्या. अशी आज आपल्या मालवणच्या अपना बाजाराची आपली सुरुवात होते. सुंदर दुकानं आहेत या मालवणमध्ये. आता आपण मालवण एस टी स्टँडवरसून गेलो चालत सरळ, आणि सोमवार पेठेतून पुढे जाताना ह्या मारुती रायाचं आपलं मंदिर दिसलं. आता आपण त्या मारुती रायाचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या अपना बाजारच्या व्हिडिओ सुरुवात करू. सोमवार पेठेत असलेला या मारुती मंदिर. काका आतमध्ये बसलेले आहेत, पूजा अर्चा चालली आहे. तर आपण तिथे जाऊया. सुंदर अशी आरासा आणि त्या आतमध्ये मारुती रायाची सुंदर अशी मूर्ती. सोमवार पेठेत असलेला वर्षानुवर्ष मी बघितलेला पारकर मिठाईवाले. त्याच्यानंतर सापळे स्वीट मार्ट. ही कित्येक वर्षापूर्वीची दुकानं आहेत. ही कित्येक वर्षानुवर्ष ही दुकानं या मालवण सोमवार पेठेत बघूक मिळतात. आता बाजारपेठेच्या सुरुवातीकच ही खरी हैसून बाजारात सुरुवात होता. आणि हे बघा सगळे आपले काकडे भेंडे त्याचप्रमाणे फुलं वगैरे आपल्याला नेहमीच आपल्या बाजारामध्ये बघूक मिळतात. आज साधारण भेंडे, त्याला भेंडी नाही म्हणता येणार, भेंडी विलायती असतात. आणि भेंडे आमचे गावठी. कशा औषधी वाटे ते भेंड्याचं 20 रुपयाने भेंडी. आणि काकडे कसे आहेत ते 20 रुपये आणि 10 रुपये. 20 रुपये आणि 10 रुपये. मोठे काकडे आहेत ते 20 रुपयाला, छोटे काकडे आहेत ते 10 रुपयाला. दादा खयची ही खयच्या शेतीतली? गुरामोडचे. ते मालवण कट्टा गुरामोड इथली ही दादा आहात. आणि हा तुम्ही हिंदळ्यातले नियातले परब या काकी आहेत. आणि ते आणि हे आमच्या मालवणच्या गुरामोडीतले सदन शेतकरी, म्हणजे हे जे आमचे ग्रामीण शेतकरी आहेत त्यांच्याकडचा ह्या सगळ्या त्यांच्या शेतात पिकवलेल्या वस्तू. हे बघा हे खारावलेले आंबे आजसुद्धा आहेत मालवणच्या ह्याच्यात. आणि या मोड काढलेल्या कडधान्य, फुलं, जास्वंदी, सगळ्या प्रकारची गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्या बाजारात बघतो. खऱ्या अर्थाने सुरुवात होते बाजाराला. हे बघा इथे शिरोळी, भेंडी, काकडी साधारण 10-12 रुपये असो त्याचा दर असता ह्या वस्तूंचं. फणसुले आहेत, त्याच्यानंतर शिराळे, पोळी, भेंडी. आणि आता आज आपल्याला पडवळ बघून मिळतं. आता मायबाप रसिको, ह्या दिवसात पडवळ भरपूर प्रमाणात बाजारात येतात. आणि ह्या पडवळाचा फायदो काय तुम्ही तुमका सांगतो. पडवळ खाल्या कोणी खाऊचा, ज्यांची जास्त चरबी वाढलेली आहे आणि ज्यांका कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा लोकांनी पडवळ आवर्जून खाऊ कया. पडवळाची भाजी खाल्यामुळे चरबी कमी होता
आणि त्यामुळे बरेचसे लोक पडवळाची भाजी आवर्जून खातात, म्हणून पडवळाची भाजी आठवड्यातून 2 दिवस तरी खाऊ पाहिजे. ते 20 रुपयाने मिरची, आल्याचे आणि कारल्याचे असे वाटे होत. त्यांची पुढे जाऊया. हिरवी भाजी, शेवग्याचे शेंगे सुद्धा बघून मिळतात. आज काय दर आहे टोमॅटोचा? दर काय आज? 20 रुपये. बऱ्याचशा आपण मागच्या बाजारामध्ये पाहिलं होतं, आपण शिरोड्याच्या बाजारात बघितलं होतं, टोमॅटो 20 रुपयेच किलो होते. सध्या टोमॅटोचा भाव कमी झालेले आहेत. एरवी 80 रुपये वगैरे पोचतात ते, पण आज ते 20 रुपयांनी झालेले आहेत. नवीन चतुर्थीच्या दिवसात पालेभाज्या. हां बोला. कोथिंबीरीची पेंडी कशी आहे? 60 रुपये पेंडी. 60. काय एवढी महाग का झाली? एवढी महाग ते पाऊस पडल्यामुळे. वर पाऊस पडलो आणि कमरेवर पाणी झालं, कमरेवर पाणी आलं. त्यामुळे सगळी कोथिंबीर फुकट गेली ना. तसं सगळं पोट हे गेलं. त्यामुळे कोथिंबीर आता महाग झालेली आहे सध्या. भाजीच्या जुडी आहे कसे? भाजीची जुडी आहे. मेथी कशी? 20 रुपये. 30 रुपये. 30 रुपये. पालेभाज्या थोड्याशा महाग झाल्या आहेत, कारण काय आलं, पाऊस पडल्यामुळे बऱ्याचशा शेतीचं नुकसान झालेलं. आणि आपण शेवग्याच्या शेंगाचं गुणधर्म जाणून घेऊया. शेवग्याच्या शेंगात ना पालकपेक्षा 25% जास्त लोह असतं. म्हणजे लोहयुक्त भाजी म्हणून शेवग्याची भाजी आपण खातो. आणि शेवग्याची भाजी आठवड्यापासून 2 दिवस खाऊ गई. हे बघा, हे शेवग्याच्या शेंगा, गावठी शेंगा आणि गावठी हत्ते. काका खायचे होते शेवग्याचे शेंगे? खायचे. म्हणजे आमच्या मालवणच्याच शेवग्याच्या शेंगल्याचे शेंगे. कशी आहे ती जुडी? 20 रुपये. 20 रुपये जुडी आहे. शेवग्याचे शेंगे आहेत, काकडी आहेत, सगळ्या प्रकारचे, भेंडी आहे. त्यानंतर शिराळा. शिराळाचा दर काय आज? 20 रुपये याक शिराळा, म्हणजे 5 झाला. आपण शिरोड्याच्या बाजारात 4 बघितले होते 100 रुपये. आणि आज आमच्या मालवणच्या बाजारात 100 रुपयात 5 शिराळा. नाही, एवढी मोठी शिराळा 5, म्हणजे किती स्वस्त आहे बघा. सगळ्या शिराळाचा भाव सध्या कमी. हां काय ते? काल शिरोड मागच्या एका वेंगुर्ल्याच्या बाजारात जाईच्या फुलांची वेणी बघितली होती. आणि ह्या आता आमच्या आई आहेत, त्या सुद्धा बघा छानपैकी विणकाम करतात जाईच्या फुलांच्या. याचा सुगंध असतो आणि छान वाटतं, त्याचा सुगंध छान असतो. जायचे. कशी असता वेणी आज ती? 10 रुपये. फक्त 20 रुपयानं होती. हो बरोबर. ह्या आईने आमचे व्हिडिओ बघितले नाही होते आणि ते आता मला बोलले, हां बघा केवढी मोठी, बाप रे, 10 रुपये घ्या. मला एक ठेवून द्या, मी येऊन घेतो आठवणीने. हां पैसे आता देऊन ठेवतो. नाही ना, आता घेऊन ठेवा पैसे. नाही विसरायचं आहे. नाही, तुम्ही घेऊन ठेवा, पैसे घेऊन ठेवा, म्हणजे तुमची भवानी पण होईल ना. असं हे घ्या. एक वेणी माझ्यासाठी ठेवून द्या. हां हां ये सोडू आता. चला, आईकडे घेतली एक आपण जाईची वेणी. हां सुरुवात केली आपण खरेदीची, पण काय होता, सगळं हातात घेऊन फिरताना थोडंसं त्रास होता. कोथमीर कशी म्हणालास? कशी कोथमीर? हां, कारण आता मागे बघितली तर जास्त महाग होती, ती 80 रुपये होती ती. अच्छा, हे तुली सोडून 20 रुपये. कोथिंबीरचा प्रॉब्लेम आहे सध्या नाही. हां जरा शेतीत पाल. हां चला, धन्यवाद. महाग. आणि पालेभाज्या कशा आहेत त्याचे पण जर घेऊया. हे बघा, हे दाखवूया. हे 50ला 4. आणि ह्या पालेभाज्याच्या कांद्याची जुडी 20-3. पालक कसं? पालक आणि लाल माठ 10 रुपये. आणि मेथीची भाजी आज एकदम फ्रेश आहे भाजी आहे एकदम. हो छान, मस्त वगैरे. अशा पद्धतीने आता भाज्या आमच्या मालवणच्या आपल्या बाजारात इलेल्या आहेत. हे अवजार आहात शेतीची. चुरमुऱ्याचे लाडू कसे होते? 10 रुपये. 10 रुपयांनी चुरमुऱ्याचं पाकिट. तुम्ही घराकडे बनवलेला स्वतःला? स्वतः घरी बनवलेला? अरे हो, ह्या पण बघूया ना. हे बघा मायबाप रसिक हो, हे आमच्या मालवणच्या बाजारात ना तुमच्या घरी बनवलेले सगळे लाडू. आता हे वेगवेगळे लाडू आहेत, म्हणजे हे शेंगदाण्याचे लाडू आहेत, कुळी तेल पीठ, मेथी लाडू, मूग लाडू, रवा लाडू आणि पुरणपोळी पण आहेत.
हो पुरणपोळी पण आहे. पुरणपोळीचं कसं पॅकेट दा पुरणपोळी कसं पाहिजे? कसं पाकिट या 20 रुपये. 20 रुपये बघा सगळ्या 10 आणि 20 रुपये दादा स्वतः जातीनिशी घेऊन बाजारात बसलेले आहे. चला धन्यवाद. हे सगळे अवजार या ताई घेऊन बसले. कशा कोयतं कसं दे 350. 350. कशाचं आता पाट्याचा पोलादी आहे. जरा दाखव बघा पोलादीची कशी ओळख करून घ्यायची. असा आवाज आला काय ते पोलादी आहे आणि लोखंडाचा असा आवाज येत नाही. त्यामुळे हे अवजारं घेताना सुद्धा ना त्याचा आवाज ऐकून तुम्ही घ्यायचा म्हणजे तर तुमका हां तुमका पण घ्या. चला नाही नाही होय. हे बघा इथे सुद्धा घरगुती उपयोगाचे आहेत. काय म्हणतो दादा काय घेऊन बसलो काय व्हायचं आपला धंदो होतो आपला. हो आमका देवा बसलो वायच घेऊन बसलं. येतात आता गिरायका येईल काय घेताल येत ना सगळं. शेवग्याच्या शेंगा वाली आहेत आता येताले चाकरमानी मुंबईकर ना नाही का हो गावालेच घेतात. नाही हो मुंबईकरी आमचे घेतात असं कसं 100 रुपये दिले पाठव 60 रुपये नको नको मग असं पण होता. गावाले ना पैसे टाकून खातात. काय गमचं असला ना गावाले तर म्हणत नाही काय पैसे किती 10 रुपये सांगले 20 रुपये घेतले पण ती 10 रुपयाची 5 रुपये देतात असे म्हणणार. अच्छा गावाले श्रीमंत मुंबईवाले गरीब होय का असं म्हणतात. आम्ही मुंबई असं म्हणताय का म्हणजे गावाला तुमच्याकडे गावाले श्रीमंत मुंबईवाले गरीब असं सांगा. अच्छा गाववाले की नाही जे मासे खातात ते मुंबईवाल्यांनी बघले नाही. होय ना म्हणजे दादांचं म्हणणं असं की गावचे लोक घेण्यात त्यात मागे पुढे बघत नाही ते घेतातच. मुंबईवाल्याचे जरा कमी जास्त करून मागतात. पुढे जाऊया आणखी. आई नमस्कार. आई बसल्यात आपल्या प्रसन्न चित्ताने आमच्या सगळ्या बाजारात असतात आणि हे सगळं गरम मसाल्याचं सामान असतं आईकडे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे त्यांचं जे बसणं आहे किंवा त्यांचं जे एकंदरीत त्यांचं मी त्यांना भेटतो नेहमी छान असतं. प्रसन्न चेहरा असतो त्यांचा. त्यामुळे त्यांना नेहमी मला बघायला आवडतं म्हणून मी आवर्जून त्यांना हाक मारूनच पुढे जातो. चला आता पुढे जाऊया आणखी बघूया आता की काय आमच्या आपणा बाजारात बराचसा काय पडवळा बघा केवढी येतात लांबच्या लांब होऊन चालल्या मोठी पडवळात एकदम. आणि आज आपला पडवळा भरपूर बघू मिळतं असं मला वाटतं. अगदी समोरच समुद्राच्या लगतच तो बाजार भरता आपणा बाजार. त्यामुळे बघा बाजार बघा अगदी समोर हा समुद्र. अगदी समुद्रात लागोलाग असं हो समुद्र किनारी भरणारो आपणा बाजार. हो नमस्कार. बाजार घेऊन झालो चालेल बाजार चालू. नमस्कार. आमचे बाजार समुद्र किनाऱ्यात जो बाजार बसता त्या बाजारात जातो आपणा बाजार. आणि ह्या बाजारात काय काय येईल आपण बघणार आहोत. अजून गर्दी झालेली नाही कारण बरेचसे लोक अजून येऊचे आहेत. या विभागात कपडा दुकानं भरपूर आहेत. भाजीपालो असतात त्याचप्रमाणे फळफळावळे जास्त असतात. पाणीच पाणी झाला. कपडे मात्र भरपूर प्रमाणात आपल्याकडे बघून मिळतात या बाजारात. भाजी कोथिंबीर महागचा सगळीकडे. आणि अजून बाजाराची हळूहळू मांडणी होता. सगळे 20-20 रुपयाचे वाटे आहेत. आज कांद्याचा दर आज आपण जाणून घ्या मालवणचं आणि बटाट्यांचं. कांदे बटाटे कमी जास्त होते. कसे आहेत दादा कांदे कसे आहेत आज? 50 रुपये किलो. आणि बटाटे कशी आहे? बटाटे 50 आणि कांदे पण 50. येईल बघा मस्त वेगळी एकदम
तयार असलेले पेरू. कसं पेरू कशात आहे किलो? 120 रुपये किलो पेरू. आणि सफरचंद वगैरे आता येईल. भाज्याच भाज्या सगळ्या प्रकारच्या. समुद्राची गाज ऐकायला मिळतात मस्तपैकी. समुद्राचं पाणी भरल्यासारखं दिसतंय. एवढं खूप मागे असतं. हा तो मालवणचं सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शात पावन झालेली ही मालवणची भूमी. आणि त्या मालवणच्या भूमीत आज आपण असो. आणि त्या बाजारात आपला बाजार, जो आपलो बाजार म्हटलं होतं. केळी कशी? 30 रुपये आणि 40 रुपये डझन वेलची केळी. आज जरा स्वस्त होतं. कोबी कसा आज किलो? 30 रुपयाला एक. 30 रुपयाला एक कोबी आहे मोठा. आणि फ्लॉवर कसा आहे? फ्लावर 20 रुपये. काल पण आपण एका बाजारात बघितलं होतं फ्लॉवर 10-10 रुपयांनी देत होते. परत फणसुले बघूक मिळाले. फणसुले आणि शहाळी वगैरे. कशी हो शहाळी ती? 60 रुपये. नारळ कशी? 25 रुपये नारळ. फणसुले आज फणसुल्याचा दर काय? हां 100 रुपये. म्हणजे 100 रुपये नसतातच. हे जरा मोठे पण आणि एकदम फ्रेश आहेत, एकदम छान आहेत. आता पुढे जाऊया आमच्या या ताई. अरे वा, शिवभक्ती एकदम जबरदस्त. बघून एकदम भारी वाटलं. म्हणजे सगळा त्रिशूळ आणि स्वतः एवढं वस्त्र म्हणजे भगवी वस्त्र पारण करून रुद्राक्षाच्या माळा घालून स्वतः त्या या वस्तू विकायला बसल्या आहेत. बघा नारळ घेतले आहेत, परत बेल आहे आणि सगळी सुगंधित म्हणजे जी फुलं किंवा जे बेलाची पानं आहेत अशीच बसतात. आणि स्वतः त्यांची वेशभूषा जी आहे, त्यांचा अवतार जो आहे तो बघा कसं रुद्राक्ष माळा धारण केलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला नुसतंच वस्त्र हे नुसतंच हे परिधान केलेलं आहे वस्त्र, तर सोबत त्रिशूळ पण आहे. शिवभक्ती करता का हो तुम्ही? नाव का तुमचं? भागवे महाराज. अच्छा. साष्टांग नमस्कार हा तुमका. बरं काय हे बेलाची पानं आणि हे कशी आहेत? ही कशी फुलं? ही याची वाटो कसं? 20 रुपये. आणि बेलाचं वाटो कसं? 10 रुपये. माझ्यासाठी एक ह्याचो सोनचापाच्या एक माझ्यासाठी सोनचापाचं वाटो दिवा. त्यांच्याकडून आपण सोनचापाचं एक वाटो घेतलो. घेऊ. तुमका साष्टांग नमस्कार हा माझं. चला धन्यवाद. बरं द्या. बेलाची पानं ते स्वखुशीने देतात आपल्याकडं. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद असो म्हणूनच मी घेतलाय हा तो. चला धन्यवाद. तुम्ही काय घेतलाच नाही? समोर विकू संपला. तुम्ही काय विकूक बसला होता आज? नाही ना, असेच बसला. रेणुका माऊली. हां बरं ठीक आहे. चालेल. आपला नक्कीच बाजारात बघून मिळतली. ही शेवंती आणि मस्तपैकी हार बनवलेले आहेत बघ. कसे हो हार आहे? 100 रुपये 50 रुपये. आणि शेवंतीच्या वेण्या आहेत बघा सुंदर. कशा वेण्या त्या? 30 रुपये. आता श्रावण महिन्यात काय होता काय नाही काय उत्सव आमचे चालूच असतात ना, त्यामुळे ते मग हे शेवंतीचे वेणे फुला ही सगळे आपल्याला लागतात. आणि या सगळ्या आमच्या मालवणच्या बाजारात आवर्जून मिळतात. भाजी फुलं त्याच्यानंतर आपलं नेहमीचं उत्पादन शेतीतला सुपारी वगैरे. सुपारी आता सत्यनारायणच्या पूजेक वगैरे कार्याक लागतातच. हां आता बऱ्याच वेळा आपल्याला चिबूड बघूक मिळाले. चिबूड का पहिल्यांदा चिबूड बघूक मिळाले. कसे हो चिबूड? ते 125 रुपये. एकदम पिकलेलं ना, तयार एकदम. ते कच्चे आहेत. कच्चे किती दिवसात पिकतात चिबूड? चिबूड किती 2 दिवसात पिकतात. म्हणजे आज जरी कच्चं आपण नेलो तर तो 2 दिवसात पिकणार. आता खोबरेल काढीव तेल या काढलेला तेल कशी येते बाटली? कसं लिटर? हां आणि 1 लिटर 200 रुपये.
साधारण 200 रुपये दर आहे बघा. आपण ते पॅराशूटची वगैरे त्याला घेतो, त्याच्यात काय असतात तर उगाच त्याची छापील किंमत एवढी असते आणि तेवढी आपण किंमत मोजतो. पण खरं सांगू काय, ह्या काढीवचं तेल असतं खोबरेल तेल, त्याचे गुणधर्म एवढे औषधी आहेत, काढीव तेलाचे गुणधर्म एवढे औषधी आहेत ना की ते त्या पॅराशूटच्या वगैरे किंवा कोकोनट तेलापेक्षा खूप महत्त्वाचे आहेत. ते पडवळा लांब लचक पडवळा 40 रुपयात केवढा मोठा पडवळा बघा. आता पडवळ सध्या भरपूर बाजारात या श्रावण महिन्यात बघूक मिळतात आणि पडवळाचा उपयोग तुमका माहितीच आहे की पडवळ हे कोलेस्ट्रॉल घटवता आणि पडवळामुळे बारीक होता असा त्याचा शास्त्रीय कारण आहे. अरे वा, आबोलीची फुलं आहेत सुंदर आणि तुळशीचे ही कृष्ण तुळस आहे. ही कृष्ण तुळशीचे रोपटं आहेत 20 रुपये आहेत आणि सुंदर अशा आबोलीचे वेण्या सुद्धा आहेत. आबोलीच्या वेण्या कशा होत्या? 30 रुपयाला आबोलीच्या वेण्या आहेत. जसं शेवंतीची वेणी सुद्धा आपल्याला 30 रुपयात भूक मिळाली होती, अशी आबोलीची वेणी सुद्धा 30 रुपया का. घरगुती उत्पादनं. ह्यो आमच्या मालवण नगर परिषदेचं मासळी बाजार आणि मासळी बाजारात आपण जाता सुरुवातीकच आपणाक बांदकराजी दिसली आणि बांदकराजी बरेच दिवस आपल्या व्हिडिओत नव्हती, बरेच दिवस आपली तिची भेट होत नव्हती. पण आज अनायासे बांदकराजी आपल्या हळद दिसली. आजी कशी आहे हो? बांदकराजी कशी आहेस म्हटला? तब्येत पाणी बरी मा? नेहमी सुके मासे घेऊन बसता पण आज ओले मासे घेऊन बसलेली आहे. पाऊस लागता ना. होय होय बरोबर. पण ते सुकवत नाही गावनं. ठीक आहे, रापणीचे मासे आहेत की काय माती लागली? तियाण्याचे मासे. ऍक्च्युली तियाण्याचे मासे काय गावता काय नाही गाव काय नाही गावना सध्या रापणीला. कचरो बघूक मिळालो त्या दिवशी. कचरो आमच्या आकडा बघा किती आता तुमच्या आपण ओढून टाकलेली आहे. होय होय, परवाच्या दिवस लावले काल नाही झालं. ताजे मासे बांदकरा, खरबे बांगडे, शेतकरी आहोत. हे हो मासू काय वेगळं कापी होते आणि हे कोकरे आहेत ना. कोकरे हे कोकरे धोडिया खायची का? वाकरी धोडिया म्हणतात काय का? कच्चे म्हणतात. कच्चे धोडिया. कसं वाटवतो धोडियांचं? 200 आणि हे बांगडे कोकरे कसे आहेत मोठे? 200 रुपयाने म्हणजे 100-200 मासे आपल्याला भूक मिळतात. अरे हो, ही डायन म्हणजे ह्याला आणखी काहीतरी नाव आहे ना? कट्ट काय म्हणतात ते का? चिकनी म्हणतं, डायना म्हणतं, चिकनी दागोळे म्हणतं. कसं वाटतो? 200. सगळे मासे आमचे बांधकर अजिंक्य 200 रुपयानेच मासे आहेत सगळे नाही? मासे कोण नाही गिरायक. हो, काल भरपूर मासे मिळाले मालवणा नाही? चिक्कार मासे पहिले 1600 टोपलीमध्ये 1200 800 झाली. 800 पण झाली. आम्ही 1600ची घेतली ती बारपाट ठेवली. अरे बापरे. कोण नाही गिराय. 1200 करली मासो म्हणून जा. कसं होतं वाटो? काय होतं? 300 रुपयात किंवा करले पण 4 करले 300 रुपये. बांगडे आहेत, करले आहेत, मोठी करली आहे. बाजारात मालवणच्या मासे बाजारात दिल्यानंतर आपला भूक मिळाला. वेगवेगळ्या प्रकारचे मासे भूक मिळाले बघा. हे कापी आहेत, हे पेडवे आहेत, असे मिक्स मासे. आणि शेंगटी मासो म्हणून शेंगटे आहेत. कसे वाटे हो शेंगट्यांचं? कसे वाटे शेंगटे? 100 रुपयात शेंगटे आहेत बघा. आणि हे गरंगे मासो म्हणून जा. असे वेगवेगळे मासे असं. इथे सुद्धा कापी धोडिया. हे बघा, हे मासे वेगवेगळे करमट मासे म्हणतात एका. आणि हे बळू मासो हा टेस्टी असतं. टोकी मासो हा. त्याच्यानंतर हे कोकरे आहेत, बांगडे आहेत. बळ्यांची किंमत काय हो? 200 सगळ्याचे सगळे बळे 200 रुपये आहेत बघा. त्याच्यानंतर हे करली आहे, सौंदाळे बघा आपलं आवडीचं मासो सौंदाळे. केवढे मोठे सौंदाळे आहेत बघा. सौंदाळ्याचं कसं? 400 रुपये. 400 रुपयात किती सौंदाळे आहेत बघा. जवळजवळ 7 सौंदाळे मोठे सौंदाळे 400 रुपये आहेत आणि हे 200 रुपयात बारके सौंदाळे. असे छान मासे आज मालवणच्या बाजारात आहेत. बहिणीकडे आमचे जाय बांगडे आहेत. कसं वाटतो जाय बांगड्याचं? 200 रुपये बाबा. 5 बांगडे 200 रुपये. 200 रुपयात 5 बांगडे आहेत. मोठे आहेत पण बांगडे एकदम सणसणीत आहेत. आता हे बघूया, हे जरा आणखी वेगळे मासे बघू मिळतात. बळे आहेत, करली आहेत, त्याच्यानंतर कोकरे आहेत आणि गुंजली आहेत, बोय मासे. आणि ही खरबे आणि डायना मिक्स आहेत ना. कसं वाटतो? 100 रुपये. आणि गुंजली कशी आहे? ती मोठी 2 आहेत ती 400 रुपयात 2 आणि ही 200 रुपयात एवढी सगळी गुंजली आहे. जरा मासे स्वस्त. हां, 50 वाटो नको. हो, कसे वाटे? 50 नाही होत ना ते?
कसं वाटलं? कसं वाटलं? काय विचारतं माका विचार रापणीचे ते त्या काय सांगताला जर रापणीची कापी आहेत ते 500 रुपयाचे 5 लावले 500 रुपयाची 5 पापलेट आहेत. आताशी हा हो आता सध्या पापलेट नाही आहे बाजारात. बाजारात हो कमी आहे. आणि हे सरंगुटले आहेत, करले आहेत, त्याच्यानंतर हे सौंदाळे आहेत छानपैकी, पातळी कवळी, आणि हे आपले माकले स्पीड म्हणतो आपण ते का. कसे माकले सध्याचं वाटो काय 100 आणि 150 आणि 200 150-200 रुपये सध्या माकल्याचं वाटो असा. हे प्रॉन्स आहेत, स्मॉल प्रॉन्स म्हणजे छोटे चिंगूळ म्हणतो ती या. धन्यवाद. आता श्रावण महिन्यात भरपूर प्रमाणात गुलाबाची फुलं वगैरे गुलाबांका धरतात. तशी झेंडूची शेवंतीची फुलं बघा छानपैकी आहेत. कशी हो फुला ती? 20ला 12 आणि गुलाबाची ते गुलाबाची 10 देतो. हो. आणि तांदूळ आहेत, निरफणसा, ही आंबट आहे. आमटाची पिशवी कशी ती? 40 रुपये. आणि कोकम सरबत 50 रुपये. बघा प्युअर कोकम सरबत आहे एकदम. कारली हो कारली 50 रुपये गावठी वाटा. गावठी कारली. खायची तुमची ही भाजी? मालवणची असते. तुम्ही मालवणची. छान. हे बघा इथे पण फुलं छानपैकी. केळी आहेत. आनंदवाडी. हा आनंदवाडी हा आणखी कुंभारमाठ. अच्छा कुंभारमाठला आनंदवाडा. तिकडची भाजी वगैरे खूप चविष्ट असतं असे म्हणतात. आता ही सगळी कोकम वगैरे तिकडे चांगली असते ना कुंभारमाठला. आता ही फुलं आहेत गुलाबाची, शेवंतिया, झेंडू. हे वेणी आहेत बघा सुंदर. कशी वेणी ती? 30 रुपयात वेणी. केळी आहेत बघा त्यांच्या गावच्या म्हणजे घराकडच्या केळी आहेत. त्या केळीची ही केळी आणलेली आहेत. आणि हे सुके नारळ आहेत म्हणजे जे का आम्ही गुडगुडी म्हणतो. बरोबर मस्त शब्द गुडगुडी. आणि ह्या कोकमा आहेत बघा. हे सगळं आमच्या कुंभारमाठला वगैरे ना आगुळ वगैरे किंवा कोकमा वगैरे चांगली मिळतं. सगळं मिळतं. तुम्ही म्हणजे स्वतःची तुमची झाडं असतील ना याची तांब्याची झाडं. आणि काय काय तुमच्याशी जवळपास? अच्छा सगळं म्हणजे. आणि नियमित बाजारात ते विकायला आणतात तुम्ही? अरे वा छान. धन्यवाद. चला चांगली माहिती दिली. छान विड्या हे शिपटा नाही मांडी लावून 60 रुपयाला शिपटा. आणि फुलं आहेत गुलाबाची बघा मस्त पैकी. 10 रुपयाची 10 गुलाबाची फुलं 10 रुपयात 10. त्याचं काय म्हणतो तो? 10 रुपये. त्याचं नाव काय? सोनटक्का. हा सोनटक्का. अप्रतिम अशी सोनटक्क्याची फुलं. कशी आहेत ती? सोनटक्क्याची फुलं कशी आहेत? 10 रुपये. आणि गुलाबाची फुलं 10 रुपयात 10 आहेत ना ती. अळवड्याची पानं 20 रुपये. बापरे केवढी मोठी आहेत. ही ह्याची भाजीची अळू की वडीची? वडीचा अळू बघा 20 रुपयात 1 पाना काय त्या. आणि हे काय बांधलेली पानं किती आहेत ती? ही 5-5 5 सोनटक्क्याचं कसं म्हटलं असते? हे सोनटक्का ही 20 रुपये. अच्छा हे खोबऱ्याचे हे कसे म्हणाला ते मोठी सुक्या खोबरा? ह्या 50 रुपये. 50 रुपये मोठा. आणि ती 20 रुपये. 20 रुपये. सोनटक्क्याचं ह्या कसं म्हणणार? हे सुपारी ही 10 रुपये. मी घेते हा. जरा हातात धरा. ह्याच्यात टाका ताई. ह्या पिशवीत टाका सोनटक्क्याची. सोनटक्क्याची फुलं आणि सोनचाफ्याची फुलं बघितलंय का माका? पैसे घ्या तुमचे. चालेल. तर अशा पद्धतीने बाजारात बरचसा काय काय हा आपल्या बाजारात. भेंडी फुलं आहेत. काकडी ही ह्याची ना काकडी वड्याची काकडे ना. हे वड्याचे काकडे ना. वड्याची कशी आहे ती? कशी आहे म्हटलं? हो तिघांचे 130. वडे करू ते काकडे मस्त लागतात एकदम भारी असतात. सुक्या खोबरा कडधान्य आणि बरेचशे गोष्टी आहेत. ह्या काहीतरी वेगळ्या काय हो? ह्या आवळ्याचा की काय? कैरीचे म्हणजे सुकवलेले कैरीचे. कशी ते? अच्छा कैरी कापून ते सुकवले जातात. भिजवून सुकवले जातात आणि मग त्याचं छानपैकी जेवणाबरोबर काय हो? या जेवणाबरोबर खातात ना.
हो भिजत घालायचा. हां भिजत झाल्यानंतर मोहरीची फोडणी द्यायची हां आणि त्याच्यात गूळ जरा टाकायचा, मसाला टाकायचा, मीठ नको टाकायचं आणि लवळायचं. परत तेलात व्हायचं, तेलात परतायचं. अच्छा, म्हणजे हे जेवताना फक्त खायचं आहे असं हे करून. पण खाऊ शकतो. छान मस्त छान असं वेगळं काहीतरी बघू मिळालं बाजारात. कैरीचे हे सुकवलेले गोष्टी आहेत, सुकलेले नारळ आहेत, मूड काढलेला कडधान्य, सगळा भिजत आणलेला, काही पुरणपोळ्या, खाद्य पदार्थ बाजारामध्ये. पुरणपोळ्याचं कसं हो 20 रुपयाला. आणि हे आहेत काय घावणेच आहेत ना, आंबोळे आहेत. अच्छा, घावणे संपले. अरे वा, पूर्णाचे करंजे आहेत. उपवास माणसं भूक लागली तर हे पोट भर खाऊक मिळतं असं सगळं. हा नाही 20 रुपयाला अगदी पोट भरून टाकायचं. हॉटेलात न मस्त हाय घेऊन खाल्लेला कधीही चांगला, बरोबर ना. घरगुती आणि ताजा असतं, बरोबर. उपचे तांदूळ होते, सुरई तांदूळ अच्छा. गावण्याचे. अच्छा, हे घावण्यासाठी आहे नाही. हे गावण्याचे, हे घावण्याचे. हे तेजीचे तांदूळ. कसे तो 80 रुपये शेर, 80 रुपये शेर. ते भुईमुगाचे 50 शेर. रुपये शेर. अच्छा, हे 50 रुपये शेर आणि हे 80 रुपये हो. शेर. भुईमुगाचे हे शेंगा कसे आहेत ते 40 रुपये शेर. 40 रुपये शेर. मस्त छान सगळ्या गोष्टी आमच्या. हां 50 रुपयांनी देतात ते, पण 10 रुपये कमी करतात, सांगितलं 50. हो छान. हे सगळे खाद्यपदार्थ पण आपल्याला आज बघू मिळाले बाजारात. आणि हे सगळे गोष्टी आमचे हे कष्टकरी जे लोक आपल्या घरगुती वस्तू बनवतात आणि मग ते बाजारात घेऊन येतात. अख्ख्या शेळा वाटतं, शेळा आणता उतरलेले नारळ देवाक ठेवसाठी नाही. हे असे नारळ ना उतरलेले असतात, म्हणजे देवाक ठेवचे असतील, देव बदलूचे असतात आणि जर देवाक नारळ ठेवचे असतील तर हे नारळ उतरलेले असतात, म्हणजे जे पडत नाही खाली, तर ते प्रॉपर माडावरून असे खाली आणले जातात. असे हे नारळ. तर काय किंमत त्याची त्या नारळाची? 100 रुपयांना नारळ देणार ते, कारण तो उतरूची खरी कसरत असतं. कारण जो माडावर चढणार असतो ना, तो पूर्ण नारळ तो हातात घेऊन खाली येतात, त्यामुळे त्याची किंमत स्वाभाविक आहे, कारण कष्ट त्याच्यात भरपूर आहे. 50 कशाला केलं नाही, जे 50 50 20 रुपये शेंगे काय देऊ तुला सांग. सगळ्या भाज्यांच्या किमती आता ऐकलो होतं आईकडून, कारण शेंगे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याच्यात प्रोटीन आणि जीवनसत्व ही आता सगळ्यांच्या लक्षात येईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्यामुळे लोक शेंगाची भाजी खातात, म्हणजे खातात, कारण त्याच्यात लोहयुक्त अशी भाजी म्हणून शेवग्याची भाजी. फणसुले, भाजीची केळी. आज दर बघूया, भाजीच्या केळीचा दर काय हो आज? दर 50-3. एवढी मोठी 50-3 आहे. स्वस्त मोठी आहेत एकदम केळी, आणि ती 50-3 आहे. फणसुले पण मोठे बघा, केवढी केळी आहे. आणि 100 एक फणसुले निरपणस अगदी जबरदस्त भाजी. तसं हाच्या आवळे ते हे केलेले आहेत ना, खारावलेले आवळे आहेत. मिरची बघा केवढी आहे, एकदम छोटीशी लवंगी मिरची, एकदम छोटी, मस्त. भेंडी बघा, लांबच्या लांब भेंडी आहे, एवढे मोठे लांब आहेत बघा. हे भेंडे म्हणजे गावठी भेंडी. कसं वाटतो 20 रुपयाला? 20 रुपये वाटतं, खूप मोठे भेंडी. आणि ही भेंडी ना, ही भेंडी हिरवीगार, आणि ते आम्ही भेंडे म्हणतो, जे सफेद सरस असतं. ही पडवळ आहोत. नंतर मोठा तवसा बघा, तेवढा तरी ह्या वड्याचा तवा, वडे बनवायचा तवसा म्हणतो आम्ही नाही का, म्हणजे मोठी काकडी ती, पण ती पिवळसर झाली, त्याची ह्याच्यासाठी उपयोग होता, म्हणजे वडे वगैरे बनवून छान असतात ते. सुंदर अशा वेलींचं वगैरे बाजारातला दुकान. पडवळा भरपूर आहेत, पडवळ आहेत 40, 50, 60, 70 साईज प्रमाणे त्याचे दर. मस्त अशी पडवळ. ती शिराळा कशी? ती शिराळा याक 30 रुपये ना, मोठी शिराळ आहेत एकदम, एकाची किंमत 30 रुपये. गुलाबाची फुलं वगैरे सगळ्यात छानपैकी गोष्टी आज आपल्याला या बाजारात बघूक मिळतात.
मनुका विकत दिलेली आहे 10 रुपयात फक्त पॅकेट आहे मनुकाचा. सुकी आहेत का एकदम का ओलसर आहेत? 10 रुपयाला एवढी सगळी मनुका आहे. कुठली? तासगावची मनुका आज मालवणच्या बाजारात दिलेली असत. सगळे पालेभाजी भोपळं वगैरे. हे बघा केवढी मोठी पडवळ आहे. पडवळ भरपूर आता बघून मिळाली. नरेश बाबा नमस्कार. श्रावण महिन्यात पडवळाचं उत्पन्न भरपूर मिळतं, त्यामुळे ते पडवळा बाजारात येतात आणि बऱ्याचशा लोकांना त्याचे गुणधर्म माहिती नसतात, पण तरी लोक भाजी आवडीन खातात. आता केवढा तरी मोठा पडवळ मी तुम्हाला दाखवतो. एवढी मोठी लांबच्या लांब पडवळ आहेत. जवळजवळ 2.5-3 फुटाची तरी पडवळ आहेत. काही कशी हो पडवळी? 50? 2.5-3 फुटाचं पडवळ 50 रुपयाला, फक्त 50 रुपये. स्वस्त आहे बघा. एवढं मोठं पडवळ. एकदम फ्रेश काकड्या आहेत, कारली आहेत. कारले पण दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ही लांब आहेत, थोडीशी शॉर्ट आहेत, फुगीर आहेत. ही फुगीर आहेत आणि ही लांब आहेत. कसे हो कारले? हे वेगवेगळे आहेत ना प्रकार? काय नाव आहे त्याला पण ही जरा वेगळी आहे. पण ती कसे वाटतात ते? 50 आणि ही 4 आणि ही 50 आणि 3 अशी मोठी आहेत. शिराळा वगैरे आहेत, छानपैकी आहेत. रेवतळ्यावरची आहेत. हा काय म्हणतात? हे काय घेऊन बसला असा? हे नवीन आणलेलं आहे. हे आम्ही नवीन आणले गौर गणपती पूजनाला नाडापुडी आणलेले आहे. अच्छा. हे नाडापुडी आपल्या गणपतीला गौर गणपतीला लागत्या. हा हा. कशी काय काय किंमत आहे? किंमत आहे? 30 रुपयाला 1, 50 रुपयाला 2. 30 रुपयाला एक आणि 50 रुपयाला 2. आणि हे सगळं आपलं तुमचं नियमित नाडापुडी नालापूर सगळ्या गोष्टी दादा सगळ्या बाजारात घेऊन बसतात. होय. ह्या काय काय पपई घेऊन? भाजीचे पपई नाही हे दोन्ही गोष्टी भाजीचे. कसे ते पपई? 20 रुपयाक वाटो. आणि निरफणस 50 रुपये. 50 रुपये. बरं वाटलं तुमचं बघून. चला थँक्यू. आडारी आणि रेवतळा ह्या ठिकाणी चांगलं भाजीपालो पिकवलं जातं असं म्हणतात. नमस्कार. चला आता शेवटचा एक फेरफटका मारूया आपण सोमवार पेठेमध्ये. आता हळूहळू थोडीशी गर्दी वाढतात. मायबा प्रसिक हो. बराच वेळ या मालवणच्या आपणा बाजारामध्ये, मालवण बाजार जो आपलो वाटता अशा आपल्या बाजारामध्ये गेले बरंच वेळ मी फिरतोय आणि बऱ्याचशा कष्टकऱ्यांका शेतकऱ्यांका मला भेटाक मिळाला आणि तुमका दाखवूक मिळाला. ह्या बाजारातले दर आपण जाणून घेतले. जो बाजार तुमका नक्की आवडतो ना व्हिडिओ लाईक व शेअर करून मराठा ह्या तुमचा चॅनल सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला धन्यवाद. जय हिंद. सोमवार पेठेत असलेला वर्षानुवर्ष मी बघितलेला पारकर मिठाईवाले. त्याच्यानंतर सापळे स्वीट मार्ट. ही कित्येक वर्षापूर्वीची दुकानं, ही कित्येक वर्षानुवर्ष